ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। पत्नी आणि मुलीची हत्या करून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली शहरात घडलेली आहे। हत्येनंतर गळफास घेत पतीने सुद्धा जीवन संपवलंय। हत्या आणि आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। बुलढाण्यातल्या चिखली शहरातली ही धक्कादायक घटना आहे। पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने सुद्धा आत्महत्या केलेली आहे। हत्येचं आणि आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आणि आता आपण सुरुवात करणार आहोत 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। मुंबईमध्ये गिरणी कामगारांना आमचं सरकार घर नक्कीच देणार असून मोठ्या प्रमाणावर घरं बांधणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। 5000 घरांची सोडत काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबईमध्ये 2 सप्टेंबरला ठाकरे गटातल्या तालुका प्रमुखांचा मेळावा होतोय। उद्धव आणि आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघनिहाय आढावा देखील घेतला जाणार आहे। मुंबईमध्ये काँग्रेसकडून संविधान बचाव पदयात्रा काढण्यात आली। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आली। नसीम खान, तुषार गांधी, सचिन सावंत, चरणजीत सिंग सप्रा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। पुण्यामध्ये तलाठी भरती प्रक्रियेतल्या गोंधळावरनं काँग्रेस आक्रमक झाली। बालगंधर्व चौकात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलाय। त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं। वर्ध्यातल्या आष्टी इथं काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आलं। केंद्रानं 2018 पासून घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांची 90,000ची रक्कम दिली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। बारामतीमध्ये फलटण रोड इथं बाईकस्वार चायनीज मांजामुळे जखमी झालाय। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू केली आहे। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भिवंडीमध्ये कावड यात्रा काढण्यात आली। त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। रायगडमधल्या खालापूरच्या वावोशी गावात एक जण नदीत बुडाला। पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडालाय। तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। आणि एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। राज्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे। शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या संदर्भातले आदेश जारी केलेत। अंदाजे 4,500 जागा या तत्काळ भरल्या जाणार आहेत। त्या जिल्ह्यातील सीईओ शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवणार असल्याचे देखील निर्देश आता दिले गेलेले आहेत। ही आत्ताची महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणता येऊ शकेल, काय नेमकी याबद्दलची माहिती? हो अजिंक्य, कारण आपल्याला माहिती आहे गेल्या महिन्यात सरकारनं रिटायर्ड शिक्षकांना कामावर बोलवण्याचे आदेश काढले होते। कारण शिक्षकाची रिक्त पदच तेवढी होती। मुलांची शिक्षणाची वर्ष वाढ जाऊ नये म्हणून हा निर्णय, पण त्याच्यावर टीका झाली। बेरोजगार शिक्षकांनी आंदोलनं केली। त्यानंतर मग शिक्षण आयुक्तालयाने आदेश काढलेले आहेत। आपल्याला माहिती ज्या 80% जागा रिक्त भरायची परवानगी दिली शासनाने, त्याच निर्णयाचा आधार घेऊन शिक्षण आयुक्तांनी सूरज मांढरे आहेत त्यांनी हे आदेश काढलेत। आणि जे आदिवासी भागातले जे नगर, धुळे, नंदुरबार, इकडे पालघर, ठाणे, हे जे आदिवासी भागातले पुणे जिल्ह्यातले काही भाग, जुन्नर, या ठिकाणच्या ज्या दुर्गम शाळा आहेत, आदिवासी शाळा आहेत, तिथे शिक्षक नव्हते, तिथे तात्काळ शिक्षक भरती करण्याचे आदेश दिलेत। आणि साधारण 4,500 जागा आहेत। त्यामुळे या डीएड टीईटी धारक शिक्षकांमध्ये निश्चितच एक आनंदाचं खुशखबर म्हणता येईल। त्यांना शिक्षक नोकर भरतीसाठी आता त्यांना एक संधी आहे। बर चंद्रकांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरलेला होता आणि अखेर न्यूज 18 लोकमतच्या या बातमीची दखल घेतली गेल्याचं दिसतं आहे। रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया आता अखेर सुरू करण्यात आलेली आहे, तसे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केले। यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। उरळी, देवाची आणि फुरसुंगी पुणे महानगरपालिका हद्दीतनं वगळण्यात आलेली नाहीत।
त्याबाबतची अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही। कायद्याच्या चौकटीत राहूनच अंतिम अधिसूचना काढण्यात येईल अशी हमी राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिलेली आहे। याचाच अर्थ ही दोन्ही गावं अद्यापही पुणे महानगरपालिकेमध्येच आहेत अशीच सावध भूमिका राज्य सरकारनं आजच्या सुनावणीमध्ये घेतल्यानं या संबंधीच्या याचिका आपसुकच निकाली निघाल्याचं आता समोर येताना दिसतंय। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। कांद्याचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे ज्यांना परवडत नसेल त्यांनी 4 महिने कांदा खाऊ नये असं मंत्री दादा भुसेंनी म्हटलंय। केंद्रानं निर्यात शुल्कामध्ये वाढ केल्यानं लासलगाव बाजारपेठेत बंद पुकारण्यात आलेला होता। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कांदा नेत काँग्रेसनं आंदोलन केलं। कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू केल्यानंतर केंद्र सरकारनं कांद्याबाबतही तसाच निर्णय घेतलाय। आता सरकार कांदा सुद्धा स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहे। सध्या कांद्याचे दर 40 रुपये प्रति किलो आहेत, पण आता कांदा 25 रुपये प्रति किलो दरानं मिळणार आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ लासलगावसह नाशिकमधल्या सगळ्याच बाजार समित्यांमधल्या व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवलेत। त्यामुळे सगळ्याच बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। नाशिकच्या जानोरी परिसरातल्या कस्टम कार्यालयाबाहेर अनेक कांदा कंटेनर अडकून पडलेत। केंद्र सरकारनं कांदा निर्यात दर लागू केल्यानं कंटेनर कस्टम कार्यालयाबाहेर आणण्यात आले। कागदपत्र दुरुस्ती आणि तांत्रिक कारणांमुळे 18 ते 20 कंटेनर अडकून पडल्याची माहिती मिळते। नागपुरात 3 दिवसात कांदे 8 रुपयांनी स्वस्त झाले। केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 8 रुपयांनी वाढवल्याचा हा परिणाम असून येत्या काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे, तर कांद्याचे दर पडणार नाही त्याची काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसेंनी दिलेली आहे। या संदर्भात सकारात्मक मार्ग काढला जाईल असंही त्यांनी म्हटलंय। इतर राज्यात कांद्याची मागणी वाढली आहे। निर्यात खुली झाली असून काही प्रमाणात कर वाढवण्यात आलाय। नाफेडला 2 लाख मेट्रिक टन कांदा आणखी खरेदी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे कांद्याचे दर पडणार नाहीत असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिलेलं आहे। कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार असून या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं। गरज पडल्यास शरद पवारांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा 40% निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं तत्काळ मागे घ्यावा अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून केली आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी केलाय। कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द झालं नाही तर मंत्र्यांच्या घरावर कांदा फेकून देण्याचा इशारा तुपकरांनी दिलाय। गेल्या 3 दिवसात एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल 1,500च्या वर भाजीपाला गाड्यांची आवक झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर भाजीपाला बाजारात आलाय खरा, पण ग्राहकच नसल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। श्रावण महिना सुरू झालाय। श्रावणातल्या सणांच्या निमित्तानं नारळाची मागणी वाढलेली आहे। यंदा उत्पादन चांगलं असल्यानं नारळाचे दर स्थिरावलेले असून सध्या दररोज 1 लाखांच्या जवळपास नारळांची विक्री होतीये। किरकोळ बाजारात नारळ 30 रुपयांना विकला जातोय, मात्र येत्या काही काळात नारळाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। वर्धामधल्या बोर प्रकल्पाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले गेले, तर बोर प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यानं प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पालघरमधल्या जव्हार इथल्या पतंगशाह कुटीर रुग्णालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। वैद्यकीय अधीक्षकांना धमकावल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलंय। रुग्णांचे मात्र यामुळे प्रचंड हाल होत आहेत। धमकावणारी व्यक्ती प्रवीण भिसे याला तातडीनं अटक करण्याची मागणी होतीये। धाराशिव जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बीआरएस पक्षानं केलेली आहे। जिल्ह्यात 25% इतकाही सरासरी पाऊस झालेला नाही, त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेलाय। शहापुरात रस्त्यांची दुरावस्था आहे। खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे। या विरोधात
मनसेनं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केलं। नांदेड जिल्हा परिषदेसमोर मनसेनं आंदोलन केलंय। जलजीवन मिशन योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणीही यावेळेला करण्यात आली। बीडमध्ये 27 ऑगस्टला अजित पवारांची सभा होतीये आणि या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी सभास्थळी जात तयारीचा आढावाही घेतला। अजित पवार आणि शरद पवारांनी लपून भेटण्यापेक्षा घरी भेटावं, आम्हाला त्यात काही वावगं वाटत नसल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय। महायुतीला जनतेच्या प्रश्नांविषयी काही देणं घेणं नसल्याची टीका सुद्धा पटोलेंनी केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात केलेलं काम देशानं नव्हे तर जगानं पाहिलेलं आहे। त्यांनी 2.5 वर्षात केलेलं काम पाहून सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनताच उत्तर देईल असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलं आहे। अजित पवारांना सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवारांनीच पाठवल्याचा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधवांनी केला आहे। शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाही तेच करतात असा टोला देखील त्यांनी पवारांना लगावला। जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी महावितरण अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केलेली आहे। मंगेश चव्हाणांनी थेट एका कंत्राटदाराला फोन केला। फोनवरील संभाषणाच्या माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यानं 1 कोटीच्या बिलासाठी 20 लाख रुपयांचा हप्ता घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। देश आणि राज्याच्या विकासामध्ये शरद पवारांचं मोठं योगदान असताना जनतेनं पवारांच्या मागे मोठी शक्ती उभी केली नसल्याचं वक्तव्य मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलेलं होतं। या वक्तव्यावरून आता वळसे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। माझ्या वक्तव्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं वळसे पाटील यांनी म्हटलंय। ज्योतिषाकडून मुहूर्त काढत एका घरावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना बारामतीमध्ये घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। 60 लाखांची रोकड हस्तगत केलेली असून सोन्याचे दागिने सुद्धा हस्तगत करण्यात आले। त्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। जालन्यामध्ये बेकायदेशीररित्या रायफल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर छापेमारी करत पोलिसांनी कारवाई केली आहे। सध्या आरोपी अटकेत असून अधिक तपास सुरू आहे। पुण्यामध्ये गांजा तस्कर विजय बिबे यानं तुरुंगातून वाळू चोरी प्रकरणात तडीपार असलेल्या अप्पा जगडे याला व्हिडिओ कॉल करून धमकावलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। कारागृहातल्या आरोपींना तुरुंगातनं कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करण्याची मुभा दिली जात असते, मात्र बिबेसारखे गुन्हेगार दहशत पसरवण्यासाठीच याचा गैरवापर करत असल्याचंही समोर आलेलं आहे। पुण्यातल्या कोंढवा भागात एका महिलेनं अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केलेत। या प्रकरणी महिलेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। महिलेच्या मोबाईलमध्ये या संदर्भातला व्हिडिओ सापडल्यानंतर सगळा प्रकार उघडकीला आला। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। धुळे शहरातील मुख्य भागात असलेल्या कॉटन मार्केट परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड आणि सोने आणि चांदी लंपास केली आहे। या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यवतमाळमध्ये नागपंचमीच्या पूजेसाठी अडाण नदीपात्रामध्ये गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। आंघोळीच्या वेळेला पाय घसरून पडल्यानं हा तरुण वाहून गेला। ग्रामस्थांकडून या तरुणाचं शोधकार्य सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांचा विचित्र अपघात झालाय। पुण्याहून मुंबईला जाणारा कंटेनर दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला उलटला। यावेळेला 2 कार कंटेनर खाली आल्यानं 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले। बुलढाण्यामध्ये नागपंचमीच्या निमित्तानं खामगाव इथल्या नॅशनल हायस्कूलमध्ये सापांचं चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं। या चित्र प्रदर्शनातून सापांच्या विविध जाती, विषारी आणि बिनविषारी सापांविषयीची महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। मुक्ताईनगरमधल्या कुऱ्हा काकोडा इथं नागपंचमीच्या निमित्तानं नागदेवतेची दिंडी काढण्यात आली। जय भोलेचा गजर करत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी करण्यात आली। जालन्यात नागपंचमी निमित्त वाटूर तांडा इथं कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं। वाटूर तांडा इथं नागपंचमीच्या दिवशी कुस्ती खेळवण्याची 40 वर्षांची परंपरा आहे। त्यामुळे या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी गर्दी केली होती। श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या निमित्तानं मनमाड जवळच्या नागापूर इथल्या महादेव नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। यावेळेला पावसासाठी भाविकांनी महादेवाकडे साकडं घातलेलं आहे।
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या निमित्तानं गोंदियामधल्या हनुमान मंदिरात 11,000 शिवलिंग तयार करून त्यावर अभिषेक करण्यात आला। त्यावेळेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती। येवला, मनमाड, मालेगावसह नाशिकमधल्या ग्रामीण भागात पावसानं पाठ फिरवली आहे। या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारचं औचित्य साधत राजापूरच्या महादेव मंदिरातल्या शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला। त्यावेळेला पाऊस चांगला पडू दे, पिकं चांगली येऊ देत असं साकडं घातलं गेलंय। अमरावतीमध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबवण्यात येत आहे। बच्चू कडूंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय। दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।